नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025। तर आज आपण मक्या पिकामध्ये तणनाशकाचा वापर या ठिकाणी करत आहोत। तर मक्या पिकामध्ये तणनाशक जबरदस्त रिझल्ट देणारे तणनाशक आहे, ते म्हणजे BSF कंपनीचे वॅस्नेट कंप्लीट। हे तणनाशक साधारण 1600 रुपये लिटर प्रमाणे आपल्याला मिळते। तर याचा फवारा जे आहे हे आपण आपलं गवत पाहू शकता, याच्यामध्ये बरेच प्रकारचे गवत आहेत आणि मक्का साधारण आपली झालेली आहे आज रोजी 27 दिवसाची, 27 ते 28 दिवसाची झालेली आहे। याच्यामध्ये दुधी गवत आहे, केना गवत आहे, त्याचबरोबर हे तिखी गवत आहे, कुंजर गवत आहे, गांजरी गवत आहे, काँग्रेस गवत, भरपूर प्रकारचे गवत याच्यामध्ये उगवलेले आहेत आणि संपूर्ण साधारण 4 ते 6 पानं मोठमोठे झालेले आहेत तण हे। तर याच्या संपूर्ण नियंत्रणासाठी वॅस्नेट कंप्लीट जबरदस्त रिझल्ट देणारं तणनाशक आहे। आणि विशेष करून हे जे तुम्हाला दिसते ग्रीनरी, याच्यामध्ये आणखीच जास्त ग्रीनरी याच्यामध्ये येते। पिकाला अजिबात या ठिकाणी शॉक बसणार नाही, असं जबरदस्त रिझल्ट देणारं वॅस्नेट कंप्लीट हे तणनाशक BSF कंपनीचं आहे। बरेच शेतकरी टिंजरचा वापर करतात। वॅस्नेट कंप्लीटमध्ये आपल्याला मिश्रण करायची गरज नाही, जे आपलं लिक्विड गाडा फॉर्ममध्ये येते त्याचाच फक्त वापर आपल्याला करायचा आहे, म्हणजे एकच येते त्याच्यामध्ये। तर बघू शकता तण आणि याचा रिझल्ट कसा मिळाला काय नाही हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आपण याचा रिझल्ट आपण दाखवणार आहोत। बघू शकता तण किती मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। तर ही लागवड आहे 3.5 फुटाच्या बेडवर 2 लाईनी, 2 रोपातील अंतर आहे 9 इंच आणि व्हेरायटी आहे पायनियरची 3567 ही व्हेरायटी या ठिकाणी केलेली आहे। आणि याचा रिझल्ट आपल्याला कसा मिळाला काय मिळणार आहे हे आपण समोरच्या पुढच्या 8 दिवसामध्ये आपण याचा व्हिडिओ संपूर्ण टाकणार आहोत। आपल्याकडे यावर्षी मक्याचं क्षेत्र भरपूर असल्यामुळे आपण प्रत्येक प्लॉटचे व्हिडिओ टाकणार आहोत, म्हणजे वेळोवेळी फवारणी व्यवस्थापन, संपृक्तता व्यवस्थापन, बाकीच्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत मक्यामधल्या ते आपण खत व्यवस्थापन, संपूर्ण नियोजन जे आहे हे आपण वेळोवेळी इथून पुढे आपण टाकणार आहोत। सध्याला आपली वॅस्नेट कंप्लीटची फवारणी जी आहे ही चालू आहे, पाहू शकता एकदम जबरदस्त एकदम। आणि या ठिकाणी बघू शकता हा पंप आहे पॅडक्रॉपचा लिथियम बॅटरी, एकदम वजनाला हलका, साधारण बॅटरीचं वजन असते 700 ग्राम आणि पंप आहे 20 लिटरचा, म्हणजे दिवसभर साधारण एक व्यक्ती साधारण 25 पंप एका दिवसामध्ये डबल मोटरवर हे चालू शकतो, अशा पद्धतीचा हा पंप। या पंपाने आपण फवारणी जी आहे ही चालू आपली आहे। तर बघू शकता मक्याची क्वालिटी वगैरे जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त पानं वगैरे, याला मोठमोठी पानं आहेत। साधारण 27 दिवसाचा हा मका आपला या ठिकाणी झालेला आहे। हे आहे साधारण 4.5 एकरमध्ये आपला हीच पद्धत आहे। 3.5च्या बेडवर 2 लाईनी, नाल्याच्या दोन्ही कडेला। आणि आता याला आपण इथून पुढे पट पाण्याचं नियोजन करणार आहोत। सुरुवातीला आपण स्प्रिंकलरनं पाण्याला दिलं होतं, आता इथून पुढे हे तण मेल्यानंतर याला पट पाण्याचं नियोजन याला आपलं असणार आहे। संपूर्ण टोटल साधारण 13 एकरपर्यंत आपला मका यावर्षी आहे। वेगवेगळ्या अंतराने वेगवेगळ्या व्हेरायट्या आपण याच्या त्या ठिकाणी निवडलेल्या आहेत। याच्यामध्ये काही ठिकाणी पायनियर आहे, काही ठिकाणी अडवंटा आहे, काही ठिकाणी सिजंटासुद्धा व्हेरायटी आपण लावलेल्या आहेत। तर बाकी संपूर्ण नियोजन आपण वेळोवेळी देत राहू।